लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, मात्र या निवडणुकीच्या निकालात महायुतीला चांगलाच फटका बसलाय। दुसरीकडे याचा फायदा महाविकास आघाडीला झालाय। लोकसभा झाली, आता त्यापाठोपाठ नाशिक शिक्षक विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीत देखील महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। शिक्षक परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी देखील अर्ज दाखल केला होता। मात्र याचा फटका महायुतीलाच बसू नये यासाठी मंत्री विखे यांनी मध्यस्थी केल्यानंतर राजेंद्र विखे यांनी अर्ज मागे घेतला। असं असलं तरी महायुतीमधून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून किशोर दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोल्हे यांनी अर्ज मागे न घेतल्यानं या निवडणुकीमध्ये महायुतीलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर अनेक इच्छुकांनी अर्ज देखील दाखल केले। यामध्ये प्रामुख्याने युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी देखील या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केला। पुन्हा एकदा विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष निवडणुकीतून समोर आला। मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मंत्री विखे हे आपले बंधू राजेंद्र विखे यांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले आणि राजेंद्र विखे यांनी आपला अर्ज मागे घेतला। दुसरीकडे कोल्हे यांनी देखील अर्ज मागे घ्यावा यासाठी देखील प्रयत्न सुरू होते। मात्र कोल्हे यांनी आपली भूमिका कायम ठेवल्यानं याचा फटका आता महायुतीला बसण्याची शक्यता आहे। कारण महायुतीमध्ये असलेला घटक पक्ष शिंदे यांच्या शिवसेनेकडून दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोल्हे देखील अपक्ष निवडणूक लढवणार असल्यानं या दोघांच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना फायदा होऊ शकतो। अर्ज मागे घेण्यासाठी कोल्हेंवर दबाव। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापासून एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। विखे यांचे कट्टर विरोधक असलेले विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। शिंदे गटाकडून किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही कोल्हे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने याचा फटका महायुतीला बसू शकतो। कोल्हे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी दबाव तंत्राचा देखील वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या सहकारी आणि शैक्षणिक संस्थांची राज्य सरकारच्या पथकाकडून तपासणी देखील करण्यात आली। अर्ज मागे घ्यावा यासाठीच्या दबाव तंत्राचा वापर करण्यात आला असावा अशी देखील चर्चा आहे। नाराज राजेंद्र विखे यांची भावनिक पोस्ट। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र याचा फटका महायुतीला बसू शकतो। या कारणास्तव मंत्री विखे यांनी आपल्या बंधूंची मनधरणी करत त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं। यावर राजेंद्र विखे यांनी आपली नाराजी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली है। शतरंज का शौकीन नहीं था इसलिए धोखा खा गया, वो मोहरे चल रहे थे मैं रिश्ते निभा रहा था असं म्हणत विखे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत चौरंगी लढत। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता प्रामुख्याने अपक्ष म्हणून विवेक कोल्हे, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप गुळवे आणि अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कोल्हे आणि दराडे यांच्यामधील मतफुटीचा फायदा ठाकरे गटाच्या गुळवे यांना होऊ शकतो। बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला। विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये 36 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये 21 उमेदवार राहिलेत। धक्कादायक बाब म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आहे, मात्र या निवडणुकीमध्ये महायुतीचे तिन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरलेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून फक्त एकच उमेदवार देण्यात आलाय। महायुतीमध्ये पडलेली बंडाची ठिणगी महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरू शकते असं वातावरण निर्माण झालंय। निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार। विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार, समता पक्षाकडून भागवत गायकवाड यांच्यासह अपक्ष म्हणून अनिल तेजा, आप्पासाहेब शिंदे, इरफान इसाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागर कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गवारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, दिलीप डोंगरे, आर डी निकम, छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, संदीप गुळवे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।